माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, अशा प्रकारचा थंबनेल मी आजच्या व्हिडिओला लावलेला आहे। मित्रांनो, बरेच माहिती अधिकार अर्ज झालेले आहेत, बरेच माहिती अधिकार अर्ज आलेले आहेत। अशा शासकीय अधिकाऱ्यांच्या समस्या असतात आणि या माहिती अधिकार अर्जांवरती काय करायचं हे सुचायचं बंद होऊन जातं आणि अशा परिस्थितीमध्ये माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, अशा प्रकारची भूमिका ही शासकीय अधिकाऱ्यांची असते। आणि नेहमीच मी नागरिकांच्या हक्क आणि अधिकारासंदर्भात व्हिडिओ बनवत असतो, परंतु आजची व्हिडिओ ही अधिकाऱ्यांसाठी आहे आणि अधिकाऱ्यांसंदर्भात आहे। बरेचशा अधिकाऱ्यांच्या तक्रारी असतात की साहेब भरपूर माहिती अधिकार अर्ज आहेत, काय करायचं सुचायचंच बंद झालंय आणि हे नागरिक किती अर्ज करतायत, काय त्याला मर्यादा आहे की नाही, नुसते अर्ज करतच जात आहेत। एक नागरिक किती अर्ज करू शकतो एका कार्यालयामध्ये, याचं नेमकं काही आम्हाला काही सुचत नाही किंवा आम्हाला काय कळतं याचं उत्तर आम्हाला भेटायला पाहिजे। किंवा हे जे माहिती अधिकार कार्यकर्ते असतील किंवा हे माहिती अधिकार अर्ज करणारे असतील त्यांचा बंदोबस्त कसा करू शकतो हे पहिलं आम्हाला सांगा। तर अशा प्रकारच्या हे समस्या अधिकाऱ्यांच्या असतात आणि ही व्हिडिओ अधिकाऱ्यांसंदर्भातच आहे। तर नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा। तर मित्रांनो, यासाठी खणखणीत पर्याय आहेत आणि हे पर्याय माहिती अधिकार कायद्यामध्येच लिहिलेले आहेत। तर ते तुम्ही फॉलो केले तर 100% माहिती अधिकार अर्ज तुमच्या कार्यालयामध्ये येणारच नाहीत। तर म्हणूनच तुम्ही बघाल तर याच्यामध्ये पर्याय नंबर 1 काय आहे, माहिती अधिकार अर्ज येऊ नयेत किंवा माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे, यासाठी पर्याय काय आहे तर माहिती अधिकार कायद्यामध्ये कलम 4चा या अधिकाऱ्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कलम 4चा। तर हे कलम 4 काय आहे, कलम 4 मध्ये काय तरतूद आहे, जर ती आम्ही वापरली तर माहिती अधिकार अर्ज येणारच नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की कलम 4 मध्ये अशा तरतुदी आहेत की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की या शासकीय कार्यालयामध्ये काय काय माहिती स्वतःहून प्रसिद्ध करायची आहे, ती कलम 4 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे। त्याच्यामध्ये काही नेमक्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की समजा शासकीय कार्यालयामध्ये एखादा अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे किंवा तहसीलदार तलाठी आहे, तर या ठिकाणी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे त्या कलम 4 मध्ये की जे तलाठीची कार्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत ते त्यांनी स्वतःहूनच प्रसिद्ध करायचं आहे या ठिकाणी, जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना कळेल की त्यांचं नेमके काम काय असतं, हे काय असतं, ते काय असतं। आणि अशा 1 ते 17 बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत की ज्यांची माहिती शासकीय कार्यालयांनी स्वतःहून प्रसिद्ध करायची आहे आणि ती जर माहिती तुम्ही प्रसिद्ध केलीत तर सगळी माहिती, आपण 1 ते 17 बाबींची सगळी माहिती प्रसिद्ध केलीत तर एकही माहिती अधिकार अर्ज येणार नाही। तर मित्रांनो, तरी देखील असा विषय येतो की नाही साहेब ही सगळी माहिती प्रसिद्ध केली तरी पण माहिती अधिकार अर्ज येत आहेत, तरी पण माहिती अधिकार अर्ज झालाय, काय करायचं तुम्ही सांगा आता पर्याय। तर त्याला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा पर्याय काय तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। दिनांक या ठिकाणी तुम्हाला सांगतो 26 नोव्हेंबर 2018 साली हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। याच्यामध्ये त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितले की जे नागरिक आहेत ते माहिती अधिकार अर्ज करतायत, बरीचशी माहिती अधिकार अर्ज करत असतात, तर या शासकीय सर्व विभागांनी काय करायचे तर दर सोमवारी 3 ते 5 या वेळेदरम्यान जनतेसाठी सगळी माहिती खुली करायची आहे शासकीय कार्यालयामधली, असं शासन निर्णयच दिलेला आहे। त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही की अरे तो सर्वसामान्य नागरिक आहे त्याला आम्ही कशी काय माहिती बघायला द्यायची, या असं कसं करायचं, असं चालतं का, हे नियमात बसतं का, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे, म्हणून तुम्ही बिनधास्त होऊन काय करायचं आहे तर डायरेक्ट पाठीस लावायची आहे। दर सोमवारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, म्हणजे त्यांनी बघायचं जी माहिती त्यांना हवे या ठिकाणी ती माहिती त्यांना अवलोकन करण्यासाठी किंवा बघण्यासाठी द्यायची। तर शासकीय अधिकारी काय म्हणतील कसं काय, हे असं कसं काय, ते डायरेक्ट कोणी पण येतील आणि कशी पण माहिती बघतील, तर नाही, कोणीही कशीही माहिती बघू शकत नाही। यासाठी सुद्धा एक नियम आहे, माहिती अधिकार कायद्यामधील तरतुदींच्या अधीन राहून त्यांना ती माहिती तुम्हाला बघायला द्यायची आहे। तर माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी काय आहेत नेमकी, तर कशा प्रकारे अवलोकनासाठी नागरिकांना बोलवायचं आहे किंवा नागरिक आल्याच्या नंतर त्यांना माहिती बघायला कशा पद्धतीने द्यायचं आहे, तर याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे। याची जर व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाहिजे असेल तर काय करा, तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। जर नको पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही ते पुस्तकं वाचून तुम्ही काय ते करू शकता। परंतु हे 2 पर्याय जर 100% तुम्ही वापरलेत, एकही माहिती अधिकार अर्ज येणार नाही। माहिती अधिकार अर्ज करायची कुठल्याही नागरिकाला गरजच पडणार नाही, कारण की सोमवारी 3 ते 5 वेळ तो जाऊन त्याला काय पाहिजे ते बघून येईल। त्याच्यानंतर तुम्ही 1 ते 17 बाबींची एवढी मोठी माहिती प्रसिद्ध केलेली आहे, ती इंटरनेटवर प्रसिद्ध करा असा नियम आहे। ती जर डिटेल्समध्ये प्रसिद्ध केलीत माहिती अधिकार अर्ज येणारच नाही।
तर मित्रांनो अशा प्रकारची जर तुम्ही 2 पर्याय वापरलेत तर शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार अर्ज येणारच नाही आणि माहिती अधिकार करणाऱ्यांचा कायमस्वरूपीचा बंदोबस्त होऊन जाईल। तर मित्रांनो अजून एक समस्या असते अधिकाऱ्यांची की हे नागरिक किती माहिती अधिकार अर्ज करू शकतात, नुसता माहिती अधिकार अर्ज करतायत, नुसता माहिती अधिकार अर्ज करतायत। तर हे सगळं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील मी सांगतो ते की त्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की या ठिकाणी तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये एक बाई कामाला ठेवलेली आहे, एक मोलकरीण बाई कामाला ठेवलेली आहे आणि तिला तुम्ही महिन्याला 5,000 रुपये पगार देत आहेत, 5,000 रुपये पगार, आणि त्याच्यानंतर तुम्ही आठवड्यापर्यंत तिथं गेला, तुम्ही काय घरात तरी जास्त जात नाही, पण या ठिकाणी तुम्ही बाहेर कामानिमित्त कुठेतरी असताना असं असतं, पण 5,000 रुपये तुम्ही त्या बाईला देते झाडलोट करायला, हे करायला, ते करायला, सगळ्या गोष्टी करायला, आणि ती तुम्ही एका आठवड्याच्या नंतर आला, तुम्ही 10 दिवसानंतर घरी आल्याच्या नंतर त्या बाईला तुम्ही विचारलंय, काय विचारलंय की बाबी तू काय काम केलंयस आमच्या इथं, तुला आम्ही 5,000 रुपये पगार दिलेस, हे सगळं आस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेलं आहे आणि तू काय काम केलेस आम्हाला सांग, तुला पगार कसला द्यायचा। आणि त्या मोलकरीण बाईने तुम्हाला जर नाही सांगत जा निघून तुला काय करायचं आहे असं जर उत्तर तुम्हाला दिली तर तुम्ही काय कराल? तुम्ही खडखडवून टाकाल, रे खडखडून उद्यापासून येऊ नको, निघ निघ सरळ माळा, अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरून तिला सरळ घरातून हाकलून द्याल। अशा प्रकारची वागणूक 100% तुम्ही तिच्यासोबत करणार, कारण की ती आपली नोकर आहे, तिला आपण पैसे देतोय काम करण्याचे, आणि तिची जर अशी ॲरोगंट भाषा असेल तर कोणीही मला वाटत नाही की नागरिक जाऊ दे नाही काम करत ना, ठीक आहे असू दे तू कर असं म्हणल। अशाच पद्धतीचा हा कारभार आहे की या ठिकाणी जनता ही कोण आहे, मालक आहे, आणि शासकीय अधिकारी लोकसेवक हे लोकांचे सेवक म्हणजे हे नोकर आहेत, नोकर, आणि यांना पगार कोण देत आहे तर हे मालक म्हणजे नागरिकांच्या टॅक्सपेअरच्या पैशातून शासनाच्या तिजोरीमधून यांना सगळ्यांना पैसे जात आहेत, म्हणजे नागरिकांचे पैसे पगार म्हणून या सगळ्या नोकरांना दिले जात आहेत। आणि अशा पद्धतीने समजा मालकाने विचारलं की तू काय काम करतेस ते मला सांग, आणि जर अधिकारी अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर 100% नागरिकांचा संताप हा होतोच। आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही माहिती अधिकार अर्ज किती करू शकता, काय करू शकता, तर या प्रश्नाचं उत्तर काय माहिती आहे का, कारण की या कायद्यामध्ये माहिती अधिकार कायद्यामध्ये असं कुठंच काही लिहिलेलं नाही की तुम्ही 2च माहिती अधिकार अर्ज करू शकता, तुम्ही 3च माहिती अधिकार अर्ज करू शकता। या ठिकाणी तुम्ही कितीही माहिती अधिकार अर्ज करू शकता, फक्त एका विषयासाठी एकच माहिती अधिकार अर्ज असला पाहिजे का, कारण की एकदा अर्ज टाकल्याच्या नंतर त्याला कळलं पाहिजे की कुठली कुठली माहिती आहे ती आपल्याला द्यायची आहे। तर मित्रांनो जर बरेच माहिती अधिकार अर्ज एकाच विषयासंदर्भात सारखा माणूस करत असेल तर याचा सुद्धा बंदोबस्त कायद्यामध्ये आहे। तर काय करायचं आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी समजून घ्यायचं आहे की हा माणूस काय करतोय, ह्या एका विषयासंदर्भात भरपूर अर्ज करतोय आणि असे अर्ज भरपूर यायला लागलेत, हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हा विषय आपण स्वतःहूनच प्रसिद्ध करून टाकू, आणि वेबसाईटवर प्रसिद्ध केल्याच्या नंतर कुणाचाही अर्ज आला की लगेच उत्तर देऊन टाकायचं, बघा आम्ही माहिती प्रसिद्ध केली आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघा तिकडं करा ना। असं करायची हिंमत शासकीय अधिकाऱ्यांची का होत नाही, ह्याचं उत्तर सेम आहे, आणि ह्याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे की मजूर झालेले अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले अधिकारी असतात, आणि म्हणूनच स्वतःहून माहिती प्रसिद्ध करायचे कष्ट ते कधी घेत नाही, कामचुकारपणा त्यांना नडतो, फक्त पगार घ्यायचा आणि बोंबलत फिरायचं एवढंच काम त्यांना जमतं। जर तुम्हाला खरंच तुम्ही जर काम केलेलं असेल, प्रामाणिक तुम्ही काम केलेलं असेल तर 100% असे कितीही माहिती अधिकार अर्ज होते, कुणी काय करू दे, तुम्हाला काहीही फरक पडायला नको। या ठिकाणी 1000 माहिती अधिकार अर्ज आले तरी त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे आणि ती दिलीच पाहिजे। आपल्याला पगारच त्याचा उत्तर द्यायचा नागरिकांना, नागरिकांसाठीच शासकीय अधिकारी बसलेले असतात आणि म्हणूनच त्याने हे कामकाज 100% केलंच पाहिजे। तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहिलं की माहिती अधिकार करणाऱ्यांचा बंदोबस्त आपण कसा करू शकतो, तसेच हे किती माहिती अधिकार अर्ज करू शकता। तर या ठिकाणी कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद नाही की किती पण तुम्ही माहिती अधिकार अर्ज करू शकता, फक्त या ठिकाणी अधिकाऱ्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाचा आहे। हा कायदा नागरिकांसाठी बनवलेला आहे आणि नागरिकांकडे या कायद्यासंदर्भात बरेचसे अधिकार हे विहित करून ठेवलेले दिलेले आहेत। या ठिकाणी तरी देखील बरेचसे नागरिक या कायद्याचा वापर करत नाहीत प्रॉपर पद्धतीने, म्हणून अधिकारी जरा जास्तच काही गोष्टींमध्ये शेफारलेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकारी जरी ही व्हिडिओ बघत असतील तरी या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत, वैयक्तिक घ्यायचं नाही। अधिकारी कधी कधी काय करतात, वैयक्तिक घेतात, अरे हा मला बोलला, अरे तुला बोललेलं नाही आहे बाबा, तुला कोणच काय बोलत नाही आहे। विषय असा आहे की मजूर झालेल्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलतोय आणि मजूर झालेल्या अधिकाऱ्यांना तू देखील बोलायला पाहिजेस, कारण की तू जर इमानदार आहेस तर 100% आफ्टर ड्युटी नंतर तू पण एक नागरिक आहेस, म्हणजे तू पण माहिती अधिकार अर्ज करू शकतोस। तू सुद्धा दुसऱ्या अधिकाऱ्याला बोलू शकतोस की साहेब तुम्ही नियमात काम करा।
या ठिकाणी कुठे पर्सनली कुठल्या अधिकाऱ्याने हा घेण्याचा प्रश्न नाही. हा एक गंभीर भेडसावणारी सामाजिक समस्या आहे आणि या समस्येसाठी पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून मी असेल किंवा आपले सगळे सबस्क्रायबर असतील किंवा या माहिती अधिकार कार्यकर्ते संघटना असतील, या सगळ्या लढत असतात. आणि हे सगळे करत असताना त्यांच्यावर दोष ठेवणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, तुम्ही असं काय करू नका, तुम्ही तसं करू नका, अशा प्रकारची उर्मट भाषेत अधिकारी जे उत्तर देत असतात ते 100% कुठे ना कुठेतरी चुकीचीच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जरा पद्धतशीर ही व्हिडिओ बघा. तर याच्यामध्ये काय कसं वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.